महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ्यमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांजलिया स्मरण ओय सकल विद्येचे अधिकरण तेज बंध श्री चरण श्री गुरुजी नमस्कारो निहात ओम नमो जयद्वेद प्रतिपद्य जय जय सम्यदात्मरूपा देवा तुच गणेश सकलार्थमति प्रकाशु मुनि निवृत्तिदा स्वधारे जोज पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया कृपा कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा कृ प्रथम दुसरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबा दास ओम ज्ञानेश्वर करुणा करा तुमच्या कुलपाम सुलोचराचर मी एका कुसर बोलतो चंद्रमुखा एका जनार्दन तुमचा दास त्याच्याच ब्रह्ममस्तक वायुवर्ग संतांच्या प्रतिवर्ष दर्शनात द्वारारी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्त्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं वेच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण असावे जवळी घ्यावी माझी बाकतर का मागे नाणे तुका बंधुम देव शब्द इतकाची राखावा कर जोडतो कधी गाडी आपण असावे जवळी सेवे लागे सेवक चाललो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुका या देवा या वर्ण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मैबाप दर्शनार्थ सभापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करिवरदस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी किरकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंदामध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळगडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव माने संतमाने जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय संत ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे संत अवतार का घेता याचं कारण सांगणारा अभंग आहे
संत कशासाठी येतात, संत काय करतात, संतांचं स्वरूप कसं असतं, संतांचा समाजाला फायदा काय, या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करतायत. ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज दोघी त्या ठिकाणी भगवंताचे परमनामधारक आहेत. वामन भाऊंना वाक्सिद्धी प्राप्त होती. भाऊ जसे बोलायचे तसंच व्हायचं. भाऊ जोपर्यंत या जगात होते तोपर्यंत सुद्धा भाऊंच्या वचनांचा धाक होता. आणि आज सुद्धा भाऊंचं एक नैतिक प्रेशर समाजावरती आजही आहे. गडाच्या परिसरात कीर्तन करत असताना ती मंडळी आपले अनुभव त्या ठिकाणी सांगतात. आणि बाबांच्या बाबतीत तर सांगायचं गरज नाही मायबापा. या जगामध्ये जेवढे संप्रदायामध्ये जेवढे गड आहेत किंवा जेवढे फडकरी परंपरा आहे त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा आहेत. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून याच माध्यमातून संतांचं वर्णन व्यक्त करतायत. आपली अनुभूती आलेली समाजाला सांगतायत. या जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक त्या ठिकाणी मायबाप धर्मही असतील. कहते अयोध्या वैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि और महाराष्ट्र संतों की भूमि है. उत्तराखंड मध्ये जर तुम्ही गेलात, उत्तर भारतात उत्तराखंड मध्ये जर गेलात तर उत्तराखंड मध्ये जागोजागी आम्हाला PWD चे बोर्ड दिसतात. देवभूमी में आपका स्वागत है. उत्तराखंडच्या प्रत्येक जागेवरती बोर्ड दिसतं, देवभूमी में आपका स्वागत है. मी तर असं म्हणतो महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. उत्तर भारत देवभूमी असेल, महाराष्ट्र ही संत भूमी आहे. आणि संत देवापेक्षा श्रेष्ठ असतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. विठ्ठल ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो या राष्ट्राचं जगामध्ये एक वेगळी ओळख आहे. इथली व्यक्ती जर परदेशात गेली तिथले लोक विचारतात कहां से आए हो आप? जो हिंदुस्तान से है. क्या विशेषता है तुम्हारे देश की? गाय, गंगा, गायत्री, गोविंद और गीता जहां रहते हैं उसे हिंदुस्तान कहते हैं. जिथे गाय आहे, गायत्री आहे, गोविंद आहे, गीता आहे, या 5 गोष्टी भारतीयांच्या जीवनाशी निगडीत आहे. महाराष्ट्रात 5 गोष्टी आहेत. सूर्य, सागर, सरिता, सत्संग आणि संत, या 5 गोष्टी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत. महाराष्ट्र ही वीरभूमी आहे, महाराष्ट्र ही संत भूमी आहे. आणि त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मी या संत भूमीमध्ये जन्माला आलो. त्याचं कारण आहे संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत्भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. हे वैभव या महाराष्ट्राचं. भारताबद्दल बोलायचं झालं तर हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पग पखार थे, गुजरात और आसाम जिसके भुजा है, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कण कण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. माय बाप राष्ट्र संत म्हणतात तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. सद्गुणी हो इस देश की जनता, व्यापार उद्यम बढ़ाने, सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. या राष्ट्रात आपण जन्माला आलो माय बाप. तरी लोक म्हणतात देवाना मला काय दिलं, काय दिलं. कोणी कोणी तुम्हाला काय काय दिलं ऐका. तुम्हाला देह दिला मायबापांनी, जीव दिला देवाने आणि कृपादान केलं संतांनी.
तुम्हाला देह आईवडिलांनी दिलेला आहे, देहदान आईवडिलांनी केलं, जीवदान देवाने केलं. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, याचे करीन चिंतन, याचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, काही न गुण तयाचे, दोया भिवारे जाती, दोया भिवारे जाती रे, काही न गुण तयाचे, दोया भिवारे जाती, दोया भिवारे जाती, जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, काही न गुण तयाचे, जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, काही न गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, जीव देवाने दान केला, देह आईवडिलांनी दान केला, मग संतांनी कृपादान केले. संती कल्पांतेही सरेना. संत कृपादान करत असतात. मायबाप संतांची कृपा झाली की जीवनामध्ये काहीच मिळवण्याची अपेक्षा खाली उरत नाही. तरी लोक म्हणतात देवाना मला काय दिलं, काय नाही दिलं तुम्हाला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण, जेने तू जोडसे नारायण, सजीव दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नासे दिवाण भरग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, मन भावरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाचे जीव मन भावरोग, भावरोग, कार्यकर्ते एवढे चोपदार गाडीत टाकावं आपल्या. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, त्याच्यानंतर दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीव पण भवरोग. माणसाच्या एका नखाची किंमत 25,000 रुपये. एक डोळा जर फुटला आणि दुसरा बसवायचा म्हटलं पहिल्यासारखं दिसत नाही. काही लोक म्हणतात महाराजा मी 32शी बसवली, फुटाने खाय बरं याबाड्या. देवानं दिलेलं सरत नाही, माणसानं दिलेलं पुरत नाही. किती उपकार आहेत परमात्म्याचे आपल्यावरती. जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता 3 गोष्टी गरजेच्या आहे: ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथ मार्गदर्शक आहे. ग्रंथाने काय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा कथा आहेत. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. जगात सगळ्यात पवित्र कथा भगवान रामरायाची आहे. चालले रे बरोबर. हॅलो, लय अर्जंट रे. हे सगळे 10-10 सेकंदाची रील्स पाहणारे पोरं ती. यांना 1.5 तास एक बाबा लई जड पडतो महाराज.
मोबाईलनं सगळा सत्यानाश केला. अजून 4-5 वर्ष थांबा, या मोबाईलमुळे तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये 7-8 इडे लोक फिरताना सापडतील. रस्त्यानं चालताना फक्त असंच करतील ते. अति सर्वत्र वर्जते. काल परवा एक माणूस ड्युटीहून घरी आला आणि मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे होतं, तिनं तांब्या भरून पाणी त्याला दिलं. ती बाई कोणाचं स्टेटस पाहत होती. तिचा मालक जेव्हा घरात आला तो फेसबुक चेक करत होता. त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो, तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. हँग झाले लोक, हँग. अरे तुमच्या घरात सगळं सेट आहे, टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, तुमच्या घरात सगळं सेट आहे, फक्त तुमचा माइंड अपसेट आहे. आणि तो माइंड सेट करण्याकरता 7 दिवसाचं हे ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. भाग्यवान आहे तुम्ही, भगवान बाबाची कृपा आहे तुमच्यावरती. मी सोडून महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार आहे, मी सोडून नाही. मी त्या रेंजमध्ये नाही बाबा, मी आपलं बरं आहे. पण तुमच्यावर खरं ही अशी मंडळी तुम्ही बोलवलेली, एक एका होनी बडी रे. आणि गायनाचार्यांचं तर असं कॉम्बिनेशन तुम्ही साधलेलं आहे, मराठवाडा अधिक विदर्भ. एकीकडून मराठवाडा, एकीकडून विदर्भांमध्ये खानदेश. विठाला विठाला आनंद आहे मायबाप. ग्रंथ ग्रंथ मार्गदर्शक आहे, दुसरे भगवंत. काय गरज आहे महाराज आम्हाला देवाची, काय गरज आहे आम्हाला देवदेव करा. 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. आम्ही चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, शुक्रावरती गेलो, सूर्यावरती आदित्ययान लॉन्च केलं. महाराज 47 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. स्वातंत्र्य आम्हाला 47 मध्ये मिळालं. 62 मध्ये आक्रमण चिन्ह केलं. 65 मध्ये पुन्हा पाकड्यांनी आमच्यावरती हल्ला केला. 71 मध्ये बांगलादेश मुक्ती संग्राम झाला. त्याच्यानंतर गॅट करार आला. आम्ही जागतिक व्यापारीकरण त्या ठिकाणी स्वीकारलं. मारुती उद्योग समूहानं मारुती ही मार्केटमध्ये उतरवली. आम्ही जगाच्या मार्केटमध्ये विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या, पैशाच्या जोरावरती प्रचंड क्रांती केली. 2024 येईपर्यंत आम्ही एवढी प्रगती केली की आमच्यापासून हजारो किलोमीटर अंतरावरती दूर असणारे ग्रह, तारे, चंद्र, सूर्य आम्ही दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहिले. पण दुर्दैवानं जो जन्माला आल्यापासून आमच्या शेजारी राहतो त्याच्यासोबत आमचे संबंध आजही चांगले नाहीत. आमचे रस्ते सुधारले पण आम्हाला रस्त्यावरतून अजून चालता येत नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला पण आम्हाला अजून मोबाईलवरती बोलता येत नाही. सबसे मीठा बोल बाबा, सबसे मीठा बोल. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. गुजराती भजन आहे. गोड बोला आणि लक्षात असू द्या, जो जास्त गोड बोलतो त्याच्यापासून नेहमी सावध राहा. या जगात सगळ्यात खतरनाक माणूस गोड बोलणारा. गोड बोला. बोलताना लोक वर्षातून एक दिवस 14 जानेवारी तिळगुळ घ्या, फक्त खावल्यापुरतं गोड बोलतात लोक. साच आणि मवाड मितले आणि रसाड, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा सांगता कमी बोला, चांगलं बोला, रुचेल. मधुरावानी मोठी तुका मने वावा पोटी, तुका मने वावा पोटी, तुका मने वावा पोटी. मधुरावानी मोठी तुका मने वावा पोटी, तुका मने वावा पोटी, तुका मने वावा पोटी. मधुरवाणी मोठी हो तुम दिल की. विठाला विठाला. हे सोपं नाही ना, तिकडचं इकडे लावणं इतकं सोपं नाही. ते तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही परमार्थ साधाल तेव्हाच तुमच्या मुखामध्ये दिनरजनी हाची धंदा हा शब्द येईल. ते साधावं लागतं मायबापू. साधावया भक्ती का. जसा देव लाज धरत नाही तसं परमार्थ करताना जीवाने सुद्धा लाज बाळगू नये किंवा लाज धरू नये. मायका काय गरज आहे महाराज आम्हाला देवाची. आम्ही तर विज्ञानाने एवढी प्रगती केली, आम्ही चंद्रावरती गेलो.
एकाने मला विचारलं, महाराज आम्ही चंद्रावर गेलो तो आप लोग पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया ईश्वरा सर्वभूतानां सदस्य तिष्ठति, विठ्ठल जड़ी तड़ी भरला रीता ठाव नहीं उरला मैं दृष्टि पहिला विठ्ठलची, यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहा का कनकन में भगवान, आप लोग पत्थर की पूजा क्यों करते हो? मैंने कहा भैया सुनो, हाथों देश है, इतना आदर नदियों को जहाँ माता कह के बुलाते हैं, ओ इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं। ओ इस धरती पे मैंने जन्म लिया ये सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। इतना आदर नदियों को जहां माता कह के बुलाते, गंगा माता, यमुना माता, सरस्वती माता, गोदावरी माता। आता संगमावरती कुंभ चालू आहे ना, गंगा यमुना सरस्वती प्रयागराजला कुंभ चालू आहे, पण भाग्यवान आहेत तुम्ही, भगवान बाबाच्या कृपेने तुमच्या पळासखेड्यातच हा महाकुंभ भरलेला आहे। मी नाही सांगत, शास्त्रकार सांगता, कथा त्रिवेणी संगम, देवभक्तानी नाम, कथा त्रिवेणी संगम आहे, देवभक्त आणि नाम या तिघांचा त्या ठिकाणी संगम होतो। मायबापो महाराजांचंच एक प्रमाण आहे, कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी करेलो जो प्रश्न सांगेलो जो कथा, श्रवण करिता उद्धरती, कथा भागीरथी स्नान जे करती त्याचे उद्धरती पूर्व झाले, त्याचे उद्धरती पूर्व झाले, त्याचे उद्धरती पूर्व झाले, स्नानाचे करते तयाचे उद्धरती पूर्वजती भागीरथी गंगा। हा कुंभ आहे मायबापो भगवंताच्या नामचिंतनाचा असो। काय गरज आहे महाराज आम्हाला देवाची, देवाची खऱ्या अर्थानं गरज आम्हालाच आहे, नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी, खंती त्यानं करा होणे गाढव। कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, कुत्र्या मांजऱ्यांना नाही। मला सांगा तुमच्या गावात एखादी कुत्रा माणसाच्या मावतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मावतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत, त्यांनी तसं मरू नये म्हणून तर कीर्तन आहे। डुकराला कीर्तनाची गरज नाही, डुक्कर गटारात लोळतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघतं, अख्ख्या अंगाला घाणे, समोर त्याने बंगला पाहिला लोळायला लागला, असं कधी झालं का? असं कधीच होत नाही। त्या डुकराला माहिती आहे, जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत, त्यांनी तसं लोळू नये म्हणून तर कीर्तन आहे। एवढ्यासाठीच कीर्तन आहे ना। काय गरज आहे महाराज आम्हाला देवाची? ऐका, खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे, झोपणं तुमच्या हाती आहे, पाठी उठवणं त्याच्या हाती आहे, गाडी घेणं तुमच्या हाती आहे, पण लोणारवरतून पडासखेडपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आहे, बंगला बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही। एकानं 85 लाखाचा बंगला बांधला, इम्पोर्टेड सावर लावलेत, वास्तुशांती कीर्तन ठेवलं, पाहुणे रावड्यांना बोलवलं, पत्रिका छापल्या, आम्ही सगळे होतो भजनी मंडळी तिथे। रात्रभर बुंदी गाडली, म्हातारा रातभर बुंदीजवळ थांबलं, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना। पहाटे 7 वाजता उजाडलं, हॉलमध्ये गेलो, हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती, त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं, असा सरकला पुन्हा उठलाच नाही। अहो बंगला बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही? प्रमाण सांगतो तुम्हाला, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम,
कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम। ए माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम। भवन बनाता इसे जैसे हरदम यही मुकाम, हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. देव करतो काय? तुमच्या माझ्या प्रारब्धाचा नाश करतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश. प्रारब्ध तीन प्रकारचे, मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. तुम्ही जे करताय ते क्रियामान जमा झालं, ते संचित भोगतायत ते प्रारब्ध. काही लोकांचं प्रारब्ध जन्माला आल्याबरोबर उजळ्यात आलं, काहींचं 10 वर्षानं आलं, काहींचं 50 वर्षानं प्रारब्ध उजळ्यात आलं, काही मरून गेले पण प्रारब्ध उजळलं नाही. ते बिग बॉस मराठीतलं ते बोबडं पोरग, अहो ते त्याचं काय म्हणतात त्याला, विजेता ठरला ना तो. त्याचं प्रारब्धाचे ना ते. चांगले चांगले होते तिथे, मोठमोठ्या सेलिब्रिटी होत्या. आमचे महाराज बी होते, हा ना, बाबा होते आमचे, पण बाबांचाही नंबर लागला नाही, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजही नव्हते. बोबडं पोरग पुढे आलं, बोबडं. प्रारब्ध आहे ना त्याचं ते. अहो ते गणपतीच्या पिरियडमध्ये एक पोरग महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं होतं रात्यातून. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, टोकमोक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माझ्या बापानं बुटानं हाणला. नालायक होता, हाणला बापाने मजबूत. प्रारब्ध आहे ना त्याचं. मग प्रारब्धाचा नाश हरीच्या कृपेनं होतो, पण हरीची कृपा संत भेटल्याशिवाय होत नाही. ऐसे कैसी आणि भेटती ते साधू, चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल. बहु अवघड आहे संत, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी करुणा के. बहु अवघड आहे संत भेटी, पर जग जेठी करुणा केली. साधूची भेट होणं दुर्मिळ आहे. मग ऐका, साधू, सा प्लस धू इज इक्वल टू साधू. ज्याने 6 धुतले त्याला साधू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षडविकार. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागलेत. हे संत गेलेत, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिले ते कीर्ती. भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, ज्ञानोबराय, तुकोबराय, निळोबराय, गोरोबा काका, संत चोखा महाराज, ही संत गेलेत माय बापू. सध्या तुम्ही कोणालाही संत समजायला लागले. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. लढाईचे ना, संसार म्हटलं की लढाईचे. एकानं बायकोला सांगितलं, इंद्रायणी तांदूळ आणला, म्हणले भूक लागली, खिचडी बनव. बायकोन तांदूळ काढले, कुकरमध्ये टाकले, 3 शिट्ट्या झाल्या, याला वाढले, याने पहिलाच घास घेतला, तोंडात टाकला. जसा चावणार तसा दाताखाली खडा आला, कडकन वाजलं. हे होते सोबत जेवायला, यांनी ऐकलं नव्हतं. आम्ही सोबतच होतो. दाताखाली खडा आला, कडकन वाजला. तो बायकोला म्हणलं, तुला कळत नाही, डोक्यातून वरचा मधला कॉमन सेन्स, तुला अक्कल नाही. म्हटलं काय झालं? अगं म्हणले, देवाने तुला एवढाले लिंबू, एवढाले 2-2 डोळे दिले, तुला एक खडा त्या ठिकाणी निवडून काढता आला नाही. ते म्हणले शानपणा नका करू. मला सांगतात 2 डोळे आणि 1 खडा काढता आला नाही. मी असं म्हणते, देवाने तुम्हाला 32 दात दिली, 1 खडा चावून खायला का रोग आला होता? जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. बायकोला मराठी शब्दकोशात 45 नाव आहेत. 45. दारा, भार्या, पत्नी, बायको, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पेलिंग काय आहे तिचं? WIFE. वाईफ, WIFE. त्याच्यातच सगळं आलं. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग.
विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्वसूचना न देता भांडायला तयार असते तिला वाईफ असं म्हणतात. बरं का लाडक्या बहिणी हो. काय क्रांती केली तुम्ही विधानसभेत भाऊ. वा वा वा, काय गंमत आहे सतीश भाऊ. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. लई मोठी क्रांती केली हो, लई मोठी. खरं सांगू का, 2024चं इलेक्शन इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल. आणि जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा लाडक्या बहिणींचं नाव आवर्जून घेतलं जाईल. आले का 1500 आले? 21 येत आहे, 26 तारखेला येत आहे. वा वा, 2100 होत आहे ना आता. 2100 होत आहेत, यायला पाहिजे. मी तर म्हणतो 4200 द्यायला पाहिजे. नाही ना, काय हरकत काय सांगा ना. अहो तुमचा माझा संसार त्यांच्यावरती डिपेंडेंट आहे बाप. महिला काटकसरीनं संसार करतात. त्याग बलिदान समर्पण इज इक्वल टू भारतीय नारी. ज्याच्या जीवनात त्याग आहे, बलिदान आहे, समर्पण आहे. महिला काटकसरनं संसार करता म्हणून भारताच्या वित्तमंत्री बाई आहे निर्मला. महिला काटकसरीनं स्वयं कधी कधी खिशातून बी पैसे काढून घेतात. लय काटकसरनं संसार करतात. आमच्या पाकिटातले गायब होतात, बाकीचं काय सांगा. विठ्ठल विठ्ठल. खरा साधू ओळखता येत नाही. जोपर्यंत बाबा होते समाजाला ओळखता आले नाहीत. जोपर्यंत वामन भाऊ महाराज होते समाजाला ओळखता आलं नाहीत. जोपर्यंत ज्ञानोबाराय होते समाजाला ओळखता आलं नाहीत. जोपर्यंत तुकोबाराय होते समाजाला ओळखता आले नाहीत. जर ओळखता आलं असतं तर ज्ञानोबारायांच्या झोडीत दगडगोटे घातलेच नसते. जर संत ओळखता आले असते नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकलेच नसते. जर संत ओळखता आले असते तर भगवान बाबांना एवढी मोठी परीक्षा द्यावीच लागली नसती. खरा साधू ओळखता येत नाही. माझ्या मायला सांगतो, माझी माय ऐका, खरा साधू ओळखता येत नाही. खरा साधू बजरंग बलीला ओळखता आला नाही. खरा साधू बलराम दादाला ओळखता आला नाही. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. नाही ओळखता आला. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता कोणाच्या रूपात होता? मग मला सांगा, खरा साधू सीतामाईला ओळखता आला का? जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही, बिलकुल नाही. साधूची भेट होणं, साधूला ओळखणं इतकं सोपं नाही माय बापू. मग त्या साधूला भेटण्याकरता बीड जिल्ह्यातला एक धरणेकरी आळंदीला गेला ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी. ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ त्याने 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निगती मंजुळ स्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणतात ज्ञानेश्वर. 42 दिवस अनुष्ठान केलं दादा. बेस कमी करा, थोडसा ट्रबल वाढवा. 42व्या दिवशी ज्ञानोबाराय स्वप्नात आले. बाबा काय पाहिजे? म्हटले माऊली मला ज्ञान पाहिजे. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते. जीवनात ज्ञान पाहिजे. शेती करायला ज्ञान पाहिजे, व्यापार करायला ज्ञान पाहिजे, नोकरी करायला ज्ञान पाहिजे, व्यवसाय करायला ज्ञान पाहिजे, शेती करायला ज्ञान पाहिजे, राजकारण करायला ज्ञान पाहिजे, आणि एका घराचे 2 दार करायला सुद्धा ज्ञानच पाहिजे. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. एका बाईची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जडून खाक झालं होतं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. बाई ती बाई, नात करायचं नाही नात. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि जवळ गेला तेव्हा अरे बापरे डुप्लिकेट इकडून. कामाचे कोतवाल याने नाडले बहुतांचे. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. यडका मदन केवळ पंचानन. मदन तो केवळ पंचानन. मदन तो केवळ पंचानन. नरक मारली नरका रावणाचा तेदा.
धडक मारली शंकर केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राची दरारा नवीन दे यडका मदाना तो केवळ पंचानन 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 पंचानन एकदा टाळी वाजवा. वा 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 महाराज. ते जेवण कोणाकडे होतं आज? तुमच्याकडे होतं? दादांकडे. दादा जेवण लय खास होतं. गुलाबजामुन असतील ना अजून? या दोघांना द्या कीर्तन झाल्यावर. अहो आनंद हाय महाराज. या वयात ते तरुणाला लाजवतील या ऊर्जेनं त्या ठिकाणी उभे आहेत. आणि सांप्रदायाचं एक प्रमाण आहे. तो का म्हणे वृद्ध होती तर नाही असो. धडक मारली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा तो केवळ पंचानन. ऐका खरा साधू ओळखता येत नाही. याने सांगितलं महाराज मला ज्ञान पाहिजे. ज्ञानासाठी तुमच्यापर्यंत आलो. ज्ञानोबराया ज्ञान नसलं तर फजिती होते बघा. प्रथम नार्जितम विद्या द्वितीयम नार्जितम धनम तृतीयम नार्जितम पुण्यम चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम म्हटलेलं व्यसनासारखी विद्या कमवा. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. ज्ञान नसलं तर फजिती होते. जनधन खात्यावर पैसे आले होते कोरोनाच्या काळात. आमच्या शेजारचं एक म्हातारा जाऊन उभे राहिलो बँकेत 11:30 ते 4:30. त्याला पैसेच भेटले नाही. पोरांनी विचारलं काय झालं बाबा? अरे म्हणले ते किरडी येऊन बसलाय मॅनेजर. त्याला मराठी येत नाही हिंदी येत नाही. त्याला फक्त इंग्लिश येते. म्हणले मग? म्हणले मला कुठे समजते. म्हणजे या हुशार होता बाबा. गेला आपल्या त्याच्याकडे एक भाड्याघर मस्त त्यांच्या घरी भाड्यानं मास्तर राहायचे जिल्हा परिषदचे. सांगितलं गुरुजी मला इंग्रजी शिकवा. आता गुरुजी म्हणले अख्ख्या वायरी तुटल्या आता कसं काय करावं. पण नाईलाज होता. जर म्हटलं नाही शिकवत तर हे लगेच म्हणले उद्या माझी रूम खाली करा. म्हणले बाबा एक वही घेऊन या. दुसऱ्या दिवशी म्हातारा भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला. सोसायटीतलं चोरलेलं होतं. हा श्री गणेशा सुरू झाला ABCD EFG. शेवटी मास्तरही कंटाळले. म्हणले बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे गावरान माल खाल्लेला आहे. तुमची मेमरी लय स्ट्रॉंग आहे. म्हणले कसं काय? म्हणले अर्धी इंग्रजी तुम्हाला आजच यायला लागली. म्हणले इतकी सोपी? अहो म्हणले लई सोपी आहे. म्हणले कसं काय? म्हणले कोण काही विचारलं की पहिल्यांदा यस म्हणायचं आणि दुसऱ्यांदा बोललं की नो म्हणायचं. बाबा पहाटेच उठला बस स्टँडवर गेला आणि इंग्लिश पेपर घेतला टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. एक पोरगं भरतीला चाललो. तलाठीची भरती होती मुंबईला आणि त्याचं पाकिट मारलं. ते पोरगं पाकिट शोधत होतं. कोणी पाकिट मारलं असेल. त्याने पाहिलं हा जर पेपर वाचायचा असता सरळ धरला असता. ज्या अर्थी तोंड लपवतो त्या अर्थी पाकिट सोडून हाची. तो गेला. म्हणले बाबा बाबा पाकिट मारलं का? तो म्हणला यस. तो म्हणलं लाज वाटते का? माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही डोक्याची सफेद दिली. या वयात चोऱ्या करता बऱ्या बोलून माझं पाकिट परत करा. तो म्हणला नो. असा हानला बारीक केला. घरी आला. म्हातारीने झेंडूबाम लावून दिला. फाटी उठला. म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? खेड्यात विचारतात शहरात विचारत नाही. कारण शहरात तोच पाणी भरतो त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडते. निखिल बा निम्मे कामं माणसं करतात. निम्मे कुकर तुम्ही लावता शेट्ट्या हे मसतात. लेकर तुम्ही निजवता झोके हे देतात. कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करता आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे कामं करतात निम्मे. म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? हा म्हणला यस. म्हातारी म्हणली धोतर देऊ का? म्हणले नो. काय कारण आहे हो? ज्ञान. ज्ञान नसले की फजिती होते. ज्ञानोबरायाने सांगितलं मी तुला ज्ञान देऊ शकत नाही. म्हणले मग देहूला जा. हा देहूला गेला. तुकोबारायांच्या चरणानंतर मस्तक झाला. तुकोबारायांनी विचारलं बाबा कुठून आलात? म्हणले बीडहून. बीडहून आळंदीला 42 दिवस. आणि ज्ञानोबरायांनी मला तुमच्याकडे पाठवलं. त्यावेळी तुकोबाराय सांगतात काय ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी ओने पाठविनी धरणे जिही पाठविनी धरणे ज्ञानेश्वरी ओने ज्ञानेश्वरी ओने पाठविले धरणे. बाबा काय कमी होतं जयाची द्वारी अनंगी ऐसे बळ पण परी करील ते काय परी 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 पाहे बीज शुद्धंगी. ज्ञानोबरायांचा आदेश म्हणून 11 अभंग लिहिले धरणे करायस उपदेश. ते अभंग त्या धरणे करायला दिले पण ते रगेल होतं. त्याला वाटलं मी एवढा प्रकांड पंडित मला असे हे मराठीतले अभंग त्याने कोंडीबा लोहकरे नावाचे शिष्य तुकोबरायांचे त्यांना देऊन दिले. म्हणले सांगा त्या कोंडीबानं ते अभंग वाचले अस्खलित संस्कृतमधून प्रवचन द्यायला लागले. लोकांनी तुकोबरायांचा जयघोष उदोद केला. तुकोबराय तुम्ही संत आहात, तुम्ही साक्षात्कार, तुम्ही सिद्ध आहात. तुकोबराय म्हणते अरे बाबा तुमचा गैरसमज होतोय. लोक ऐकत नाही. तुकोबराय आळंदीला आले. ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं टेकून सांगितलं माऊली लोक उगीच मला संतपद बहाल करतायत. मी संत नाही मग संत कोण. तुम्ही संत माय बाप कृपवंत. 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 काय विपत्तीत कीर्ती वाढू. काय विपत्तीत कीर्ती वाढू. अवतार तुमा धराया कारण. अवतार तुमा धराया कारण. संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवंत. तुम्ही ही लिहिताय संत आधी माय माय बाप कृपावंत आधी माय नंतर बाप. बापापेक्षा आई कनवाळू असते, कृपाळू असते, मायाळू असते, प्रेमळ असते. काल आपण ऐकलं लेकुराचे हित ऐसी काय शब्द आहेत बघा तुकोबरायांचे. ऐसी कळवळ्याची जाती. कळवळा फक्त 2च लोकांना आहे. एक तर आईला कळवळा आहे, एक तर संतांना कळवळा आहे. कळवळा या शब्दाची उत्पत्ती कळ या शब्दापासून झालेली आहे.
काय गंमत आहे बघा, जिने बाळणपणाच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळ आहे. एक तर आईला कळवळ आहे किंवा बुडत हे जनन देखवे, बुडत हे जनन देखवे इत कळवळ म्हणून इत कळवळ म्हणून बुडत हे जनन देखवे इत कळवळ म्हणून इत कळवळ जनन देखवे डोळा येतो कळवळा. एक तर संतान नाही किंवा आईला कळवळा आहे म्हणून लालीचा कळवळा जीव बहुत कोमळा, जीव बहुत कोमळा, जीव बहुत कोमळा, लालीचा कळवळा जीव बहुत कोमळा, जीव बहुत कोमळा. जो कळवळा आहे तो अत्यंत कोवळा आहे, वात्सल्याने परिपूर्ण आहे. तो फक्त आईच्या जवळ आहे मायबाप. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा, म्हणून तुम्ही संत माय. आणि माय तुम्हाला सांगू इच्छितो, संसारामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक महिलेला फक्त आई या शब्दामध्ये आहे. आई जगात पहिल्या क्रमांकाला गणले गेले. बाकी सगळ्या नात्यांमध्ये स्त्री सेकंड नंबरला आहे. फक्त आई या नात्यामध्येच तुमचा उल्लेख पहिल्यांदा केला जातो. मग जात भाषा प्रांत धर्म कोणते असो, आधी आईचे. पटापट सांगा. आई वडील, माय मम्मी, अम्मी अब्बू. मुसलमान जरी असला तरी आधी अम्मी नंतर अब्बू. इंग्लिश बोलत असला मम्मी नंतर पप्पा. शुद्ध मराठी पुण्यात आई वडील, ग्रामीण भाषात माय बाप. आधी मायच आहे, नंतर सेकंड नंबरला आपण आहे. पण मग आई हा जर नातं सोडलं तर मग जगात सगळ्या ठिकाणी तुम्ही सेकंड नंबरला आहे. आई का काका काकू, मामा मामी, आजोबा आजी, फुफ्फा फुफ्फी. फक्त आई या नात्यात तुम्ही पहिल्या क्रमांकाला आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य सिंधू, आई तुझं बोलवू मी आता सांग कोणत्या उपाय. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, दोघांचा संयुक्त मिश्रण म्हणजे आई. स्वामी तिन्ही जगाचा. बोल नका आजी, लय त्रास दिला त्या आजीला तुम्ही. बसा आजी बसा बसा, वयस्कर माणूस आहे, नका त्रास देऊ. विठ्ठल विठ्ठल ते 90 वर्ष जगले, आपली 50 बी पुरी होईल की नाही गॅरंटी नाही. मला तर माझीच गॅरंटी नाही 50 पुरी होईल म्हणून. हे लोक चांगलं, त्यांचा आहार चांगला होता, आचार विचार उच्चार सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून हे इथपर्यंत पोचलेत. खऱ्या अर्थानं 50च्या पुढे गेले त्यांच्यासाठी कीर्तन नाहीच आहे. त्यांना काय सांगायचं कीर्तनातून, काय उपदेश करायचा आहे. माझ्या बापाच्या वयाची मंडळी यांना काय सांगणार. कीर्तन त्या लेकरांसाठी ज्यांना आयुष्य जगायचं आहे. इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. काय पुढे, काटो भरी डगर है चलना संभल संभल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. तुमच्या पुढे आव्हान आहे, पुढे प्रचंड आव्हान आहे. सध्याच आव्हान आहे, लग्न होत नाही. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून आवडते सापडते ना अशी परिस्थिती आहे. पर्याय राहिला नाही त्याला. ऐका, तुम्ही संत माय आधी आई, बाप कृपावंत कायमी पतित. तुकोबराय सांगता पतित पतित पतित, परिमी त्रिवाचा. ज्याचं पतन झालं त्याला पतित म्हणतात. ऐका, महाराज एका ठिकाणी म्हणतात मज पामर आहे
पामर कोणाला म्हणता? पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रौरव नावाच्या नरकात जाणारा. 28 प्रकारचे नरक भागवतामध्ये. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्रपन, असे पत्रवन, दंतशुक, अवट निरोधन, पर्यावर्तन, सूचिमुख अशा प्रकारचे 28 प्रकारचे नरक आहे. त्याच्यातल्या रौरव नावाच्या नरकात जातो त्याला पामर म्हणतात. तुकोबाराय तसे होते का? महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा. म्हणून तुकोबाराय संतांना सांगतात तुम्ही संत माय बाप पावन कायमी पतित कीर्तिवाणू. मग चला पुढे. प्रत्येकाचं कार्य आहे, प्रत्येकाचा धंदा आहे, जीवाचा धंदा आहे, देवाचा धंदा आहे, संतांचा धंदा आहे. तुमचा माझा एकच धंदा, रोज उठून खावयाची चिंता. सकाळी उठलं की काय भाजी करायची, संध्याकाळ झाली की काय भाजी करायची, नाश्त्याला काय करायचं, रात्रीला काय करायचं. आपलं तेच आहे, रोज उठून खावयाची चिंता. बरं, देवाचा धंदा घेवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. घेवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. घेवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्तांची माया बाती दुर्जनाची संहारी. घेवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्तांची माया बाती दुर्जनाची संहारी. घेवनिया चक्र गदा हाजी धंदा भक्तारा के पायापासे दुर्जना ते संवाळी. चला पुढे. संतांचाही धंदा आहे. दिन रजनी हाती धंदा गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे. दिन रजनी हाती धंदा गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे. दिन रजनी हाती धंदा गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे. दिन रजनी हाती धंदा गोविंदा ते पवारे, दिन रजनी हाती पवारे, गोविंदा ते पवारे. दिन रजनी हाती धंदा गोविंदा वा वा वा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाळे. चला आता तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचा अवतार कार्य आहे, संतांचा अवतार कार्य आहे. देव अवतार घेतो किंवा संत अवतार घेतात. तुम्ही आपण जन्माला येतो. ज्ञानोबराय सांगता अगा कर्मे जे उरावे. तुमचं माझं कर्म भोगून संपवण्याकरता आपण मृत्यू लोकात आलो. कर्म चुकत नाही. देव तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट करणार आहे. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट द्यावं लागणार नाही, हिशोब तर द्यावा लागणार आहे ना. बरं, ऐकणाऱ्यांपेक्षा सांगणाऱ्यांचं ऑडिट डबल होणार आहे. देव विचारे ना भोजेकर कीर्तनाचे पैसे कुठे टाकलेत. मला थोडंफार सांगता येईल बा, गोशाळावा केली तेवढं गाईंना खाऊ घातलं, हे माझ्या कीर्तनाचे पैसे तिकडे गेले, त्याच्यामुळे देव दोन दणके कमी हाणेल इतकंच. पण दणके तर हाणेलच ना, चुकणार नाही ना, हिशोब तर द्यावाच लागणार नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय परमार्थिक होतो, मी लय दान धर्म केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजांनी चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ दाखव, याला याची क्लिप दाखव, चुकत नाही. महाराज सांगतात गोविंदाचे पोवाडे. मग तुमचं माझं जन्मकार्य आहे.
देवा अवतार का घेतो आहे तुका म्हणे धर्म अनंत अवतार घेसी भक्ता धर्म रक्षावया अवतार तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे जब जब होवे धर्म की हानी बाळहू असुर अधम अभिमानी राम सिया राम दे राम सिया राम दे तब तब धरी प्रभु विविध शरीरा हो हरभु कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम दे राम सिया राम दे जब जब होवे धर्म की हानी ज्या ज्यावेळी धर्म संकटात येतो कधी राम बनून कधी कृष्ण बनून कधी अर्जुन बनून कधी अभिमन्यू बनून कधी पृथ्वीराज चौहान बनून कधी महाराणा प्रताप बनून कधी छत्रपती शिवराय बनून कधी धर्मवीर शंभूराजे बनून आहे तुका म्हणे धर्म संस्थापने धर्म जेव्हा जेव्हा संकटात सापडला त्यावेळेस परमेश्वराला अवतार घ्यावा लागला मायबाप बरं देव लुंग्या सोंग्याच्या घरी जन्माला येत नाही ज्याचा बुधवार आणि रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी येईल गो अजिबात मग देव येतो कुठे पिढ्यानुपिढ्या सदाचाराच्या सद्वासनाच्या सदिच्छेच्या जोपासना केल्या की प्रभू रामचंद्राच्या वंशात अनेक राजे होऊन गेलेत आपण रामायण बाबांच्या मुखारविंदातून ऐकतायत प्रभू रामचंद्राच्या वंशात सूर्यवंशात अनेक राजे झालेत धावते नावं सांगतो जेवढे मला पाठ आहे तेवढे ऐका भगवान नारायण त्याच्या नाभिकमलात ब्रह्माजी ब्रह्माची पासून मरीची पासून विक्ष्वाकू विकुक्षी निमी दंडक पुरंजे अनया विस्वरंदी द्रडास्व हरियास्व बरिणास्व शेंजित युवनास्व त्याच्यानंतर काकुस्थ इंद्रवाह त्याच्यानंतर जन्माला त्या ठिकाणी पुरुकुत्स योगी मुचकुंद अंबरीश नंतर आला माधांताच्या पोटी पुरुकुत्स पुन्हा त्या ठिकाणी मग काकस्थ इंद्रवाह अनेया सत्यव्रत त्रिशंकू हरिचंद्राच्या पोटी रोहिदासच्या पोटी चंपच्या पोटी विजयच्या पोटी वृकच्या पोटी बाहूच्या पोटी सगरच्या पोटी असमंजच्या पोटी अंशुमानच्या पोटी दिलीपच्या पोटी भगीरथच्या पोटी श्रुतच्या पोटी पद्मनाभाच्या 8व्या पोटीत खटवांगच्या पोटी दीर्घभाऊच्या पोटी रघूच्या पोटी अजयच्या पोटी दशरथाच्या पोटी राम एवढ्या पिढ्या खपल्या दशरथाने पुण्य केले कोट्यानकोटी तेव्हा राम आले पोटी भलत्याच्या घरी राम जन्माला नाही येणार माय भलत्याच्या घरी परमात्मा अवतीर्ण नाही होणार म्हणून देव अवतार घेतो धर्म रक्षणासाठी मग का संत अवतार घेतात अवतार तुम्हा धराया करण 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 हो उधराय जन जडजीव उधराय जन अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण उधराय जन जडजीव उधराय जन जडजीव उधराय जन जडजीव अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण
रे दरी दरी दर दरी दरी फार सुंदर. अवतार तुम्हा धरा या कारण. अरे कोई कारण होगा. काय कारण होतं महाराज. मग उद्धराया जन जड जीवा. जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जना. श्रीसंत भगवान बाबा श्रीसंत वामन भाऊ महाराज ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी. तुमचा जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्यासाठी. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. धर्मालागी अवतरती. विभूती धर्मालागी अवतरती. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. धर्मालागी अवतरती. संतांच्या विभूती धर्मालागे अवतरती. संतांच्या विभूती धर्मासाठी अवतीर्ण होतात. मायबाप जनांचा आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणान पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जड तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. एक दगड जड आहे आणि एक रेडा जड आहे. समाजानं दोघांना जड म्हणून हिनवलं. निर्जीवांमध्ये दगड जड आहे, सजीवांमध्ये रेडा जड आहे. समाजानं दोघांना निर्बुद्ध ठरवलं. पण लक्षात ठेवा संतांनी दोघांना जवळ केलं. ज्या दगडाला लोकांनी जड म्हणून हिणवलं. जगात दगडाचे मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. काय बोललो. जगात दगडाचे मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. पण ज्या दगडाला माझ्या ज्ञानोबारांची नुसती फाट लागली त्या दगडासाठी नेवाशाला मंदिर बांधावं लागलं. नवे हा महिमा सामान्य संतांचा. हा अधिकार संतांचा आहे. आणि रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ. वैसे पुत्र बोलवली श्रुती. वैसे पुत्र बोलवली श्रुती. ऐसी पुत्र बोलवली श्रुती. महिषी पुत्रामुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसुनिया. नवे हा महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जन जड जीव. जीवांमध्ये शहाणा अतिशहाणा दीड शहाणे. पेशवायच्या काळात 3.5 शहाणे होते. नुसता शहाणा तुकोबराय सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहोनी. शहाणा तो धनी घेतोय ते. शहाणा अतिशहाणा. मराठीत एक म्हणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अजून एक म्हण आहे बघा दीड शहाणा. दीड शहाणा काय झालं. कंडक्टर तिकीट मागायला आली. एसटी तिकीट तिकीट. दोघे नवरा बायको बसले होते. व्यवहार ताईकडेच होता. तिकीट म्हणले 2 तिकीट द्या लोणार. म्हणले 1.5 तिकीट द्या. 1.5. अर्ध कोणाचं आहे म्हणले माझ्या मालकाचं. म्हणले तो तर अर्धा दिसत नाही. म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही. नाही म्हणले मग कंडक्टर साहेब ते हात मॅड येतो त्यांचं अर्ध द्या आणि माझं 1 द्या. 1.5 तिकीट. कंडक्टर म्हणलं बाई तुला फुलंच घ्यावे लागतील. 2 फुलंच लागतील. हा म्हणले माझा नवरा हाफ मॅड त्यांचा अर्ध. म्हणले तुझा नवरा हाफ मॅड त्याचा अर्ध. पण तू 150 आणि आहे त्याच्यामुळे तुझं 1.5 आणि त्याचा अर्ध 2 फुल.
उद्धराया जन जड जीवा. का संत जेव्हा या जगात अवतीर्ण होतात त्याचा समाजाला फायदा का? भक्तिभाव धर्म वाढवाया सुख 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 भक्तिभाव धर्म गुणाचारी नाम विठोबाचे गुणाचारी नाम विठोबाचे गुणाचारी नाम विठोबाचे गुणाचारी नाम विठोबाचे तार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया कारण कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हादराया कारण अवतार तुम्हादराया थोडक्यात अंगात तर नाही आलं ना. ते गुलाबजामुन पासून रेट वाढला बरं. विठाला विठाला हा सुख सोहळा नाही नाही, हा आनंद तुम्ही संसारात नाही घेऊ शकत. हा आनंद फक्त इथेच नंतर नाही घेऊ शकत. माय बाप वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठोबार जय विठोबार तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित घेतो नवतर तुम्हाला करण उत्तराजन जळ वाढवाय सुभक्ती बाजार नोकळाच्या नाम विठोबाच्या अवतार तुम्हाला करण उत्तराजन जळ जीवा. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली. बोल नका. वाढावया सुख सुखवसे हेची ठाई बहुपाई संतांच्या म्हणवणे केला वास नाही नास तै ठाई. सुख फक्त संतांच्या जवळ आहे, संसारात सुख नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी होते जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाय. कोण सुखी? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? हो सुखी. कोण सुखी? मला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इतक्या लांब आलो नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे मंडपात येऊन बसले नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी ते घरीच झोपले. दुःख बांधवडी या संसार नाही बापा हो. सुख बसे हेची ठाई बहु उपायी संतांच्या. एक तर संतांजवळ सुख आहे किंवा सुखरूप आई साधूजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाजो. एक भगवंत सुखी आहे आणि हरी तैसे हरीचे दास. एक परमात्मा किंवा संत म्हणून सुख बसे हेची ठाई. बरं वाढावया सुख भक्ती भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. ह्याची थोडं भक्ती बोल नका म्हणा. तिकडे थोडंसंच राहिलं. काही वाटप चालू का तिकडे?
हा बरोबर, बोल नका. अमृत तुल्य. काय सांगितलं दुसरं? भक्ती भाव काही न लगे एक शुद्ध ज्याचा भाऊ बडे आकडे देव भावाचा अंत पार नाही त्याचा. भाव पाहिजे, भाव म्हणजे विश्वास. बहिणीचा भावावर, भावाचा बहिणीवर, मुलाचा आईवर, आईचा लेकावर, नवऱ्याचा बायकोवर, बायकोचा नवऱ्यावरती विश्वास पाहिजे. एकमेकावरती विश्वास. जुन्या काळात एकमेकावर विश्वास होता. हे जग विश्वासावरती अवलंबून आहे मायबाप. जुन्या काळामध्ये एवढा विश्वास होता एकमेकावरती. आपले आजोबा पंजोबा जर लोणारच्या बाजाराला निघले, पागोटं गुंडाळलं आणि म्हातारा जर निघालं तर घरात जुने लोक तर बायकोशी बोलतच नव्हते. जाताना फक्त एवढंच बोलायचं, चला बाजाराला जायचंय. त्याच्या आवाजाच्या उतरचढमध्ये कडून जायचं की हे कोणासाठी आहे. आणि म्हातार पागोटं गुंडाळलं निघालं की म्हातारी डोक्यावर पदर घेऊन मागे मुकाट्यानं चालायचं. दोघांमध्ये अर्धा किलोमीटरचं अंतर पडलं तरी म्हातारा असं वळून पाहत नव्हतं, कारण त्याला गॅरंटी होती. विश्वास होता. आज विश्वास राहिला. नवऱ्याला बायकोला म्हणावं लागतं, सोनू तुझा माझ्यावर भरोसा राहिला. शिष्याचा गुरुवरती विश्वास पाहिजे, भक्ताचा देवावरती विश्वास पाहिजे, आणि पेशंटचा डॉक्टरवरती विश्वास पाहिजे. जर विश्वासच नसेल तर गुण लागेल कसा? ऑपरेशन थिएटरमध्ये एक पेशंट घेऊन गेलं डॉक्टर. शस्त्रक्रिया करणार तितके ते उठून बसलं. डॉक्टर म्हणले काय? काय नाही, थांबा. खिशात हात घातला, पैसे काढले, मोजायला लागला 500चं बंडल. डॉक्टर म्हणले हो काका, ऑपरेशन झाल्यानंतर. म्हणले देत नाही तुला. म्हणे मग काऊन मोजताय? तो म्हणला आता तू बोलचं इंजेक्शन देतोय त्याच्यामुळे मोजून ठेवतोय. विश्वासच नाही ना. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनीनं घ्यावा संशय. तुमचा विश्वास नाही, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाढूनी, एका जनार्दनी तेच भले. विश्वास पाहिजे मायबाप. सुख, भक्ती, भाव, आणि चौथा आहे धर्म. स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे, सजीवांचा धर्म आहे, निर्जीवांचा धर्म आहे, शिक्षकांचा धर्म आहे, विद्यार्थ्यांचा धर्म आहे, कीर्तनकारांचा धर्म आहे, टाळकऱ्यांचा धर्म आहे, श्रीमंत लोकांचा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म आहे. श्रीमंत माणसाचा धर्म काय? श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा, खूप पैसा कमवावा, पण देव देश धर्मासाठी तो पैसा खर्च करावा. समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? पाण्याची. पण त्या समुद्रात जर एखादी जहाज भरकटलं तर खलाशी बिना पाण्याचे मरतात. खलास होता खलाशी, पण त्यांना पाणी मिळत नाही. खलाशी डायरेक्ट तळाशी जातो, पण त्याला प्यायला पाणी मिळत नाही. पाणी नाही का हो? मग भरपूर पाणी आहे, पण ते पाणी खारट आहे, कोणाचीच तहान भागवत नाही. तशी संपत्ती लय आहे, पण सप्त्याले वर्गणी देत नाही. ती खारट श्रीमंती आहे. अरे ज्याने दिले त्यासी फळ पावे आपणासी. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. गडावरती ज्ञानोबरायांचं मंदिराचं काम चालू आहे. नुसतं आवाहन करावं, लोकांनी कोटी कोटी रुपये पायावरती आणून टाकावे. एवढे दातृत्वान दातेत मायबाप जगामध्ये. प्रचंड श्रीमंती आहे, पण भगवंतासाठी, देवासाठी, देशासाठी जर तो पैसा खर्च होत नसेल तर ती श्रीमंती कामाची नाही आहे. बरं किती दिवस तुम्ही पैशाच्या मागे धावणार आहे? इंसान धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. काय शब्द आहे? निधन. किती कमवा, शेवटी काय होतं त्याचं? निधन. आमच्याकडे करोडपती मेला की कपाडाला 1 रुपया लावतात. तुमच्याकडे 1 रुपया. बरं तुम्ही किती पैसा कमवला तर गव्हाच्या चपात्यांवरच खाणार आहे ना? नाही महाराज, आमच्या गावात लय श्रीमंत माणूस आहे. किती हो? अहो म्हणले वरणात 500ची नोट बुडून खातो. उदास विचारे. धन की शुद्धि दान से होती, तन की शुद्धि स्नान से होती, मन की शुद्धि ध्यान से होती. हस्तो पवित्र यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा.
धनाची शुद्धी दानाने होते. 100 कमवले, 10वा भाग 10 रुपये देवाला द्या. मग 10 रुपये देवाला दिला फायदा काय? 10 देवाला दिले की 90चं रक्षण तो करतो. नाही तर त्याला काय लागतं न्यायला? देता देवविता नेता नेविता तेथे याची सत्ता काय? त्याला दणका द्यायला काय लागतो? सगळं त्याच्या हातीनं मायबापो. म्हणून तो धर्म आहे सैनिकांचा धर्म आहे. शूर निघता रणी न फिरे माघारी. सैनिक जेव्हा लढाईवर निघतो त्यावेळेस मागे वळून पाहत नाही. 48, 62, 65, 71, 99 5 लढाई आम्ही लढलो. अनेक तरुण मुलं शहीद झाले. 99ची लढाई मला आठवते. 71ला माझा जन्म नव्हता. 99ची लढाई मला आठवते. त्याच्यामध्ये अनेक तरुण मुलं गेले. के नचिकेत, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन अजय अहुद्या स्क्वॉड्रन लीडर, आणि एक नाव येतं 22-23 वर्षाचा तरुण कॅप्टन विक्रम बत्रा. वय नाही आहे. 17 वर्षी भरती झाला फौजमध्ये. काही वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस झाली. घरी आला सुट्टीवरती. त्याला 2 महिन्याची सुट्टी होती. आईनं पोरगी पाहिली. सगळी लग्नाची तयारी झाली. लग्नाची तयारी झाली. साखरपुड्याची तयारी झाली. साखरपुडा आटोपला आणि सगळं नियोजन करत असताना वरतून त्या ठिकाणी निरोप आला, देश संकटात आहे, कारगिल वॉर सुरू झालं. युनिफॉर्म चढवल्या गेला. तातडीचा ट्रंक कॉल होता. त्याच्यात लिहिलं होतं, जर जेवायला बसलेले असाल ताटावरती तर हात धुवायला सीमेवरती या. तसेच उठले, युनिफॉर्म चढवला, बॅग उचलली, निघाले. दरवाजात माई उभी होते. आईने विचारलं, विक्रम बेटा लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. पाहुण्या रावड्यांना पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत. सगळं नियोजन झालेलं आहे. स्वयंपाकाला पैसे दिले गेले. मंडप घोड्यावाला सगळं नियोजन झालं आणि तू निघाला. त्याने सांगितलं, माय माफ कर, या जन्मात मातृभूमीची सेवा करायला जातोय. पुढच्या वेळेस तुझ्या पोटी जन्माला पुन्हा तुझी सेवा करेल, पण एवढ्या वेळेस जाऊ दे. मनी धीर धरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. एवढ्या वेळेस जाऊ दे. माझं राष्ट्र, माझा देश संकटात आहे. आणि माय आपल्या घराच्या 4 भिंती आणि 4 भिंतीतल्या आतले 4 माणसं, एवढंच माझं कुटुंब नाही तर या देशाची 140 करोड हिंदुस्थानी माझं कुटुंब आहे. आणि मला जावं लागेल, मला गेलं पाहिजे. मायच्या डोळ्यात अश्रू आले. कॅप्टन विक्रम बत्राच्या आईच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेत. विक्रम बत्रा म्हणताय, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी मेरा चांद है तू और चांद हमेशा रहता. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू. माय शब्द दिला होता या भारत मातेसाठी, या ठिकाणी देहाचं रक्षण न करता भारत मातेचं रक्षण करेल. आणि विक्रम बत्रांचा मित्र त्यांना स्टेशनवरती सोडायला आला आणि त्याला भावविभोर होऊन त्याने मिठी मारली. सांगितलं, विक्रम बेटा लौट कर आना, हम लोग तेरी राह देख रहे. तेव्हा विक्रम बत्रानं उत्तर दिलं होतं, भैया लौट कर तो जरूर आऊँगा, या तिरंगा लहरा के आऊँगा, या तिरंगे में लपेट के आऊँगा, मगर आऊँगा जरूर. शूर निघता रणी न फिरे माघारी. हा सैनिकांचा धर्म आहे. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हा त्यांचा सगळ्यांचा धर्म आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण मन गुण चंदनाचे अंग. कैसे तुम्ही जगे संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन, कैसे तुम्ही जगे संत जन. अवतार तुम्हा तेरा या कारण, अवतार तुम्हा तेरा या कारण. कैसे तुम्हें जगे संत जन, कैसे तुम्हें जगे संत जन. अवतार तुम्हा तेरा या कारण.
अवतार तुम्हारा उद्धराया जन जड जीव उद्धराया जन उद्धराया जन जड जीव प्रबल उद्धराया जन उद्धराया जन दल जीव उद्धराया जन दल जीव दल जीव दल जीव उद्धराया जन दल जीव उद्धराया जन दल जीव उद्धराया जन दल जीव दल जीव दल जीव दल जीव उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन उद्धराया चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा ज्ञानेश्वर करविले तैसे केले कटकट वाकडे कन्नेटे देवताने तुमच्या पायाच्या प्रसादे काय बोलणं जम जक्षमाकडे संतना वेग नायदेश शुक्रपासून जन्म जन्मी तो कामणे शब्द शस्त्रे बोलण्याच्या अगोदर एखादा वेळ वाकडा शोधण्याची शक्यता जर का वेळोकडे बोललो असेल माझ्या पत्रात टाका भला मोठा शेला आणला उद्या पुण्याला कीर्तन दे सोडून दिले जे चांगलं बोलतो गुरुवाऱ्यांचं जे वाईट बोलतो माझ्या वाणीचा दोष समस्त ग्रामस्थ पडास खेळ भजनी मंडळ आयोजक नियोजक दातृत्वान दाते सगळ्यांच्या वतीनं आजचं हे कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी प्राप्त झालं बरड्याला मी आलो होतो त्यावेळेस मला ग्रामस्थांनी ही सेवा दिली होती
जाफराबादला आशुरबाबा संस्थानावर गेल्या वर्षी माझी भागवताची कथा होती. आपली बरीचशी कार्यकर्ते इथे आले होते. आताच नुकती रायवेरची कथा आटोपली आणि इथे येणं झालं. आमचे बंधू भरतभाऊ असतील, सतीशदादा असतील, यांचं आमच्यावरती असणारं जीवापाड प्रेम आहे. बाप श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी आणि वामनभाऊंच्या पुण्यतिथींच्या या ठिकाणी औचित्य साधून आपण हा सोहळा संपन्न करीत आहोत. 2च मिनिटामध्ये आम्ही एक भजन म्हणायचो. अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो होतो.